Hello student, lecture number 3 on fundamentals of double entry system of bookkeeping. Last lecture I told the types of account: personal account, real account and nominal account. I explained it. In this lecture we will see golden rule of debit and credit of different account. The types of account is on 3 types of account: personal account, real account and nominal account. First is a personal account. Personal account rule: debit the receiver and credit the giver. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतोय? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिवर. आपण लास्ट लेक्चर बघितलं की अकाउंट्सला दोन साईड आहेत. फर्स्ट इज अ डेबिट अँड अनदर इज अ क्रेडिट. एक डेबिट आहे आणि दुसरी क्रेडिट आहे. यामध्ये डेबिटला जर पर्सनल अकाउंटशी रिलेटेड असेल तर जो बेनिफिट रिसीव केलेला आहे तो डेबिटला दिसणार अँड बेनिफिट गिव्ह केलेला आहे हा त्या अकाउंटच्या क्रेडिटला दिसणार, असा हा रूल सांगतोय. देन सेकंड इज अ रिअल अकाउंट. रिअल अकाउंट्स मीन्स संपत्तीशी रिलेटेड असणारं, असेट्सशी रिलेटेड असणारं अकाउंट. डेबिट हॉट कम्स इन अँड क्रेडिट हॉट गोज आउट. डेबिटमध्ये काय सांगितलं आहे? जे कम्स इन, जे आलेलं आहे ते डेबिटला दिसणार. इफ द रिअल अकाउंट जर असेटशी संबंधित जर असेल तर त्या अकाउंटसाठी डेबिटमध्ये जे आलेलं आहे ते कम्स इन असेल ते, अँड क्रेडिटमध्ये जे गोज आउट आहे म्हणजे जे गेलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं अकाउंट हे क्रेडिटला येणार आहे. देन लास्ट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. नॉमिनल अकाउंट हे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्सशी रिलेटेड आहे आणि त्यामुळे जे एक्सपेन्सेस असतील किंवा जे लॉस असतील हे त्या अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केले जातात, तर इन्कम अँड गेन्स हे क्रेडिटला रेकॉर्ड्स केले जातात. हे सगळं आपण लेजर पोस्टिंग करत असताना जे रेकॉर्ड केलं जातं ते सांगितलं जातं आहे. तर या ठिकाणी ॲक्च्युली तुम्हाला काय सांगितलं आहे? लास्ट लेक्चरला आपला पर्सनल, रिअल, नॉमिनल यांचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. त्यामध्ये काय ते सांगितलं आहे, हा रूल या ठिकाणी तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आय रिपीट इट. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंट, डेबिट हॉट कम्स इन, क्रेडिट हॉट गोज आउट. नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. पर्सनल अकाउंटच्या डेबिटला जे रिसीव झालेलं आहे ते दिसणार आहे पर्सनलशी रिलेटेड असेल तर, अँड क्रेडिटला गिव्ह केलेलं आहे. रिअल म्हणजेच असेटशी रिलेटेड असेल, संपत्तीशी रिलेटेड असेल तर जर कम्स इन असेल तर डेबिटला, गोज आउट असेल तर क्रेडिटला. लाईक ॲज अ कॅश कम्स इन डेबिटला, कॅश गोज आउट क्रेडिटला. देन नॉमिनल अकाउंट, डेबिटला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस लाईक ॲज अ वेजेस, सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट हे सगळे डेबिटला येणार. अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, यामध्ये इन्कम असतील म्हणजे जसं की कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड हे जे या पद्धतीने, किंवा सेल्स केलं म्हणजे देखील इन्कमच झालं आहे, मग ते क्रेडिट साईडला आपलं रेकॉर्डिंग त्याचं दिसते. एक्झाम्पल दिलं आहे बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन फाइंड आउट टू आस्पेक्ट टू अकाउंट, क्लासिफाय द अकाउंट. आता या ठिकाणी आपण टू आस्पेक्ट टू अकाउंट म्हणजेच काय, तर आपल्याला डेबिट आणि क्रेडिटमध्ये जर इन्व्हॉल्व करायचं असेल तर फर्स्ट आपल्याला जे ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनचे दोन पार्ट हे करायला लागतात, दोन भाग करायला लागतात आणि त्यानंतर त्या दोन अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व करायला लागतं आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन करायला लागतं. अँड ते फर्स्ट commenced a business with cash rupees 20,000. commenced a business means started business with cash rupees 20,000. बिझनेस स्टार्ट झालेला आहे त्यावेळेला विथ कॅश रुपीज 20,000 म्हणजेच बिझनेस स्टार्ट केला आणि बिझनेसमध्ये 20,000 एवढी कॅश आलेली आहे. मीन्स कॅश कम्स इन द बिझनेस. फर्स्ट इफेक्ट दिसतोय, कॅश कम्स इन द बिझनेस. ही कॅश कम्स इन म्हणजे कोणी आणली आहे ही? मग ती ओनरने म्हणजेच प्रोप्रायटर्स. प्रोप्रायटर इज अ गिवर. प्रोप्रायटर्स म्हणजेच मालक, मालक म्हणजेच व्यक्तिगत आलं म्हणजेच पर्सनल अकाउंट. एका ट्रान्झॅक्शनमध्ये दोन किंवा तिन्ही अकाउंटचं इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतं. एकच अकाउंट त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व झालेलं दिसणार नाही आहे. या ठिकाणी
Commence the business with cash rupees 20,000 means cash comes in the business and proprietor is a giver. 2 aspects झालेत. टू अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी कॅश कम्स इन द बिझनेस मीन्स कॅश हा त्याच्याशी इम्पॉर्टंट किंवा मेन पॉईंट आहे. प्रोप्रायटर इज अ गिवर. प्रोप्रायटर इज अ गिवर ॲज अ कॅपिटल. ॲज अ कॅपिटल त्याने काय केलं आहे ते त्या ठिकाणी कॅश इंट्रोड्यूस केलेले आहे आणि म्हणून कॅश अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट असे 2 इफेक्ट या ठिकाणी झालेत. या ठिकाणी कॅश कम्स इन आपण म्हणतो आहे, मग रिअल अकाउंटमध्ये चेक करायचं. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो आहे, कम्स इन कुठे आहे, डेबिटला, मग ते आपण डेबिटला घेणार. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटलचा रूल काय सांगतो आहे, कॅपिटल म्हणजेच पर्सनलमध्ये आलं आहे. पर्सनलमध्ये काय झालं आहे, गिवर आहे. प्रोप्रायटर इज अ गिवर. गिवर कुठे दिसतो आहे आपल्याला, पर्सनलच्या क्रेडिटला, म्हणजेच ते क्रेडिटला जाणार आहे. कॅश डेबिट अँड कॅपिटल क्रेडिट. नेक्स्ट परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम अजय. परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट, उधारीवर गुड्स परचेस केलं आहे फ्रॉम अजय. अजयकडून 10,000 रुपयाचा गुड्स उधारीवर परचेस केलेला आहे आणि म्हणून 2 पार्ट दिसणार. परचेस इज अन एक्सपेंडिचर. परचेस हे नेहमी एक्सपेंडिचर असतं, त्याच्यासाठी आपण खर्च करत असतो. म्हणून परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड कोणाकडून आहे ते, मग अजयकडून, म्हणजे अजय इज अ गिवर. परचेस इज अन एक्सपेंडिचर. आता 3 टेबलमध्ये येथे तुम्हाला एक्सपेंडिचर कुठे दिसते बघा, या ठिकाणी दिसते एक्सपेंडिचर नॉमिनलला. मग नॉमिनलला एक्सपेंडिचर दिसत असताना कुठे दिसतोय, तो डेबिटला आहे की क्रेडिटला आहे, तर डेबिटला दिसते बघा. डेबिटवर एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये एक्सपेंडिचर म्हटलं आहे, म्हणजेच तिथे येणार डेबिट साईड. ओके, परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड अजय इज अ गिवर. गिवर कुठे आला, पर्सनल अकाउंटच्या क्रेडिटला. झाले 2 अकाउंट आपले, एक परचेस आणि दुसरा अजय. परचेस डेबिट, अजय क्रेडिट. देन कॅश सेल्स रुपीज 7,000. कॅश सेल्स मीन्स रोकड कॅश देऊन गुड्स सोल्ड केलेला आहे. कॅश सेल्स मीन्स कॅश दिली आहे, कॅश रिसिव्ह केली आणि गुड्स सोल्ड केलेला आहे, त्याचा इफेक्ट होतो आहे. म्हणजेच कॅश कम्स इन अँड सेल्स इज अन इन्कम. गुड्स सोल्ड केला आहे, त्या बदल्यात आपल्याला कॅश मिळाले, म्हणजे सेल्स आपलं काय आहे, इन्कम आहे. जसं की परचेस इज अन एक्सपेंडिचर. परचेस एक्सपेंडिचर आहे, तसंच सेल्स इन्कम आहे. म्हणून कॅश कम्स इन द बिझनेस अँड सेल्स इज अन इन्कम. कॅश कम्स इन रिअल अकाउंटमध्ये आपल्याला दिसतं आहे. कम्स इन कुठे येतं आहे, डेबिटला. तर इन्कम कुठे येतं हे आपल्याला नॉमिनलमध्ये दिसतं आहे, क्रेडिटला. ओके, नेक्स्ट रिसिव्ड कमिशन रुपीज 500. कमिशन रिसिव्ड केलं आहे 500 रुपीज. कमिशन रिसिव्ड केलं आहे म्हटल्यावर काय होणार, रिसिव्ड केलं आहे म्हणजेच कमिशन कसं आलं आहे, कॅशच्या रूपात, म्हणजे कॅश कम्स इन. ओके, कॅश कम्स इन, मग कमिशन का आहे, कमिशन रिसिव्ड झालं आहे म्हणजेच ते त्या बिझनेसचं इन्कम आहे, म्हणून कमिशन इज ॲन इन्कम. कॅश कम्स इन रिअल अकाउंटमध्ये डेबिटला मिळतं आहे, तर कमिशन इज ॲन इन्कम हे नॉमिनलच्या क्रेडिटला मिळतं आहे. पेड रेंट रुपीज 800. रेंट पेड केली मीन्स कॅश गोज आउट, कॅश गेली आहे आपली. कॅश गोज आउट फ्रॉम दी बिझनेस, म्हणजेच एकतर आपण कॅश गोज आउट असेही घेऊ शकतो किंवा त्याच्यासाठी आपण अमाऊंट पे केली आहे म्हणजेच तो एक्सपेंडिचरसुद्धा दाखवू शकतो. दोन्ही डेबिटला येत आहेत बघा. एक्सपेंडिचर डेबिटला येतं आहे अँड कॅश गोज आउट आपले क्रेडिटला येते. या ठिकाणी एक छोटंसं एक्झाम्पल हे आपण घेतलेलं होतं, ट्राय करून बघा.